तर मग अशी सुंदरवरचं प्रेम आपण पाहिलं. काय संभाषण कसं होतं त्यांचं, म्हणजे काय सांगाल ते तर तुम्ही स्वतः कानाने ऐकलंच. पण नाही ती व्यक्ती कुठल्या भागातली होती नाव नको, मात्र ती व्यक्ती कुठल्या भागातली होती, पाटण तालुक्यातली होती. मी फोन करायला सुद्धा मला तुम्हाला म्हणजे हे वाटत होतं की कसं तात्यांना फोन करावं, माझी तात्यांची ओळख नाही. बोल काय तुझी इच्छा, काय नाही म्हणलं. सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजता स्वप्नामध्ये बैल आलाय सुंदर, आणि सुंदरला तुम्ही पळवा असं सुंदरची इच्छा आहे. ते म्हणतो माझ्यात भरपूर काय दमक आहे असं त्याच्या स्वप्नात बैल आलाय, आणि तो मला सकाळी सकाळी फोन करून सांगत होता. त्याचं रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला आता ऐकवलं. बरोबर काय बोलला पोरला ते, माझी ओळखही नाही पाळख नाही, तो कुठला काय. सकाळी मला वाटतं काहीतरी 8-8:30ला फोन त्याचा आला होता. लोक प्रेम करतात बैलावरती. म्हणजे फॅन्सच्या स्वप्नामध्ये येऊन सांगणं म्हणजे काय म्हणायचं का, आता ह्याच्या पलीकडे तर प्रेम दुसरं नाहीच की काय. सगळं काही सांगून जाते सगळंच. तुम्हाला काय वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर? सुंदर का आत्ताच्या घरी भरपूर त्यांनी जे पाहिजे ते आता आजही करून दाखवलं. असं सुंदर अशी गाडी पळाली. पडली चांगली, छान पडली. त्याला जय पराजय असतो, होत असतो त्याला काय होत असतं. नियोजन कशी आगामी काय हिंद केसरीला काय नियोजन पुसेगाव बघू तर जसं जसं दिवस येतील तसे करू चांगलं नियोजन. आज सुद्धा खास सुंदरला पाहण्यासाठी किंवा त्याबरोबर फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी झाली. फॅन्स आले होते, भरपूर लोकांना बऱ्याच दिवसात आले होते. हो, ह्या भागात बऱ्याच दिवसात बऱ्याच दिवसात आला. जवळपास मागच्या वर्षी ह्याच मैदानामध्ये तात्या तुम्ही जन्म केला होता. हो, आणि ह्याच मैदानात पुन्हा तोच अभिमान आहे. असं काही अभिमान घेऊन चाललाय तुम्ही आज गुलाल सुंदरच्या अंगावरती. तात्या पुसेगावचं मैदान किती महत्वाचं आहे आता तुमच्यासाठी? आता कारण महाराष्ट्रालाच महत्वाचं आहे, मला एकट्यालाच थोडं महत्वाचं आहे. तुमच्या दृष्टीने कसं वाटतं? खूप महत्वाचं आहे आम्हाला ते. आता काय नशिबात काय गोष्टी असतात ते होत असतात, त्याला काय. अशा प्रयत्न आमचे चालू आहेत. कशा पद्धतीने पार पाडावं, ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? जशी बाकीची मैदानं पार पडतात बाकीच्या गावात, त्या पद्धतीत पार पाडलं की काय विषयच नाही. आणि ती गाव मोठे अनुभवी लोक आहेत, पार पाडतील. तात्या तरी काय आठवण आहे तुमच्या पुसेगाव मैदान, जरा प्रेक्षकांना सांगायला. किती वर्षापासून तुम्ही त्या मैदानाला जाताय, त्या मैदानातली अशी गोड आठवण? गेली 4थं वर्ष, 4 वर्ष जशी शर्यती चालू झाली तसं तिथं प्रयत्न करतोय. काय असतात काय जुनी आठवणी होत असतात. काय जुनी आठवण एखादी आहे की? पुसेगावचं फायनल घेतलेलं माझ्या बैलांनी. त्याच्या अगोदर कोणते? मी राजा म्हणून एक बैल होतो, त्याची फायनल आहे माझं पुसेगावचं. हो, किती वर्षापूर्वी साधारणतः? त्या बंदीच्या अगोदरच. हो, तो बैल मुंबईला मी दिला होता, आणि त्याच मैदानात दिला, आणि त्याच मैदानात गुलाल दाखवून त्यांनी घालता मोडी म्हणून त्यांनी घालता. तिथूनच मुंबईला दिला होता. असं काय तिथं गुलाल नाही मिळाला, असं काही नाही. गुलाल घेतले नाही. आतापर्यंत जेवढी हिंद केसरी मैदान झाली तिथं सुंदरनं गुलाल पटकावलेला आहे. आता पुसेगावचं राहिलं एक बोटात नाही पटकावला गुलाल, म्हणजे गुलाल पटकावलाय, फुटात नाही पटकावला. तात्या आता सुंदर आपला पळणार आहे, वजीर पळणार आहे का पुसेगावला? हा, दोन्ही पळणार. वजीर पळणार, सुंदर पळणार. कसं काय नियोजन असेल वजीर बरोबर, काय सुंदरचं कसं काय असेल? तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की बऱ्यापैकी नियोजन झालं. होईल. आणि त्यात तुम्ही आता वाईट घ्या म्हणल्यानंतर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहील, होईल काहीतरी. आमच्यावरती सुंदरचा आशीर्वाद आहे असं म्हणून नाही. तुम्ही सुंदरवर प्रेम केलं पाहिजे ना, मग प्रेमापोटी तुम्ही पण येत असता, आणि तुमचं प्रेम आहे त्याच्यावरती, ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने तो. तात्या नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुसेगाव आणि वडकी मैदानासाठी शुभेच्छा, आणि नक्कीच आपली दोन्ही बैल गुलालात राहतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो, आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहेच. काय.